सो हॅलो गाईज, वेलकम टू आवर चॅनल. तर मित्रांनो, आज आपण फार्माकोलॉजी म्हणजे काय बघणार आहोत. तर फार्माकोलॉजी हा सब्जेक्ट आपल्याला सर्वांना माहितीच आहे की फार्मसीमधील इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, जो की आपल्याला म्हणजेच वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये सुद्धा याचा खूप फायदा आहे. ओके, तर तुम्हाला माहितीच आहे, लागलीच मध्य प्रदेशमध्येच फार्मसिस्टच्या न्यू पोस्ट निघालेल्या आहेत. ते तुम्हाला सर्वांना याची खूप गरज आहे असं मला वाटते. तरी आज आपण बघणार आहोत फार्माकोलॉजी म्हणजे काय. ओके, तर आपण स्टार्ट करूया मित्रांनो. तर बघा, फार्माकोलॉजी म्हणजे काय. ओके, तर सिंपल आहे एकदम. फार्माकोलॉजी, द नेम इंडिकेट्स दॅट. ओके, म्हणजेच काय, फार्माकॉन म्हणजे तुम्ही सांगू शकता, फार्माकॉन म्हणजेच ड्रग. नेम इंडिकेट्स दॅट फार्माकॉन, दॅट इज द ड्रग. अँड लॉजी, द नेम इंडिकेट्स दॅट टू स्टडी. म्हणजेच काय, फार्माकॉन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तो एक ड्रग सबस्टन्स आहे. ओके, तर लागलीच आपण ड्रग म्हणजे काय तो सुद्धा बघणार आहोत लगेच. तर तुम्ही सांगू शकता लॉजी म्हणजे काय, टू स्टडी. म्हणजे थोडक्यात तुम्ही सांगू शकता की फार्माकोलॉजी हे दुसरं तिसरं काही नसून इट इज स्टडी ऑफ ड्रग. ओके, थोडक्यात दुसरं तिसरं काही नसून हे काय आहे, स्टडी ऑफ ड्रग आहे. समजलं का तुला? तर बघ, मग फार्माकोलॉजी म्हणजे काय समजलं, याला तू असं सुद्धा म्हणू शकतोस, इट इज अ ब्रांच ऑफ अ सायन्स विच डील्स विथ दी स्टडी ऑफ ड्रग ऍक्शन. म्हणजेच काय, ड्रगची ऍक्शन त्याच्यावर आपण स्टडी करणार आहोत, त्यालाच तुम्ही फार्माकोलॉजी म्हणतो. म्हणजेच काय, एखादी जर आता पेशंटला आपण ड्रग देतो, त्याला काही जर म्हणजे त्याला कुठला डिसीज असेल तर त्याला आपण ड्रग देतो. ड्रग दिल्याच्यानंतर तो ड्रग त्या पेशंटवरती कशा पद्धतीने काम करतो त्याची स्टडी करणे म्हणजे थोडक्यात फार्माकोलॉजी होय. समजलं? तर बघ भावा, नेक्स्ट म्हणजे काय, फार्माकोलॉजी. आता फार्माकोलॉजीचा फादर कोण आहे? फादर ऑफ मॉडर्न फार्माकोलॉजी. मॉडर्न फार्माकोलॉजी हा वर्ड तुला ऑस्वर्ड स्मिथबर्ग याने दिलेला आहे. म्हणजेच काय, फादर ऑफ मॉडर्न फार्माकोलॉजी कोण आहेत? ऑस्वर्ड स्मिथबर्ग. आणि फादर ऑफ इंडियन फार्माकोलॉजी जर कोण आहेत म्हटलं तर रामनाथ चोप्रा. तू सांगू शकतोस की रामनाथ चोप्रा. ओके, आणि फादर ऑफ किमोथेरपी जर कोण आहे म्हणलं तर तू काय सांगणार? फादर ऑफ किमोथेरपी कोण आहे? पॉल एलरिच. ओके, तर नेक्स्ट बघ बाबा, तुला आता ड्रग म्हणजे काय माहित पाहिजे. आता तुला फार्माकोलॉजी म्हणजे काय कळालं थोडक्यात, की ड्रगची स्टडी म्हणजेच फार्माकोलॉजी. ओके, आता ड्रग म्हणजे काय ते पण समजणं गरजेचं आहे, बरोबर आहे. मग तू सांगू शकतोस ड्रग इज नथिंग बट काय, ड्रग हा एक सबस्टन्स आहे किंवा त्याला तू मटेरियल आहे असं सुद्धा म्हणू शकतोस. ड्रग काय, इट इज अ सबस्टन्स or material which is used to modify pathological state or physiological state and it is used to benefit of recipient. म्हणजेच काय, रेसिपिएंटच्या बेनिफिट साठी वापरला जाणारा सबस्टन्स. म्हणजेच ते रेसिपिएंट आपले पेशंट असू शकतात. ओके, समजलं तुला? म्हणजे काय, सबस्टन्स युज्ड टू मॉडिफाय द पॅथॉलॉजिकल स्टेट. पॅथॉलॉजिकल स्टेट म्हणजे काय, डिसीज्ड स्टेट. थोडक्यात म्हणू शकतोस तू डिसीज्ड स्टेट. म्हणजेच काय, एखादी माणूस आहे किंवा एखादी कुठला तरी पेशंट आहे, तो पेशंट कसा असणार? मग पेशंट आहे म्हणजे थोडक्यात तो आजारीच असणार आहे. आजारी असणार आहे म्हणजे काय, तो कुठल्या तरी डिसीज मधून सफर होत असणार आहे. मग त्याला त्या डिसीजची स्टेट इम्प्रूव्ह करून त्याला ओरिजिनल स्टेट वापस करण्यासाठी जो कुठला सबस्टन्स आपण यूज करतो त्यालाच तू ड्रग असं सुद्धा म्हणू शकतास. म्हणजेच काय, त्याची ओरिजिनल स्टेट म्हणजे फिजिओलॉजिकल स्टेट. ओके, समजलं? म्हणजे काय, ड्रग इज अ सबस्टन्स ऑर मटेरियल विच इज युज्ड टू ट्रीट म्हणू शकतोस किंवा विच इज युज्ड टू मॉडिफाय पॅथॉलॉजिकल स्टेट, फिजिओलॉजिकल स्टेट फॉर बेनिफिट ऑफ रेसिपिएंट. ओके, समजलं तुला ड्रग म्हणजे काय? त्याला तू असं सुद्धा म्हणू शकतोस, ड्रग इज अन नथिंग बट इट इज अन फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट. किंवा त्याला तू असं सुद्धा म्हणू शकतो, ड्रग ऑल्सो नोन ॲज ड्रग मॉइटी, API is nothing but active pharmaceutical ingredient. Then next is the medicinal substance, then pharmacon किंवा therapeutic agent किंवा therapeutic moiety. अशा वेगवेगळ्या नावाने आपण ड्रगला नोट करतो. ओके, तर तुला आणखी सुद्धा ड्रगची डेफिनेशन अशा पद्धतीने म्हणता येईल, ड्रग इज अन सबस्टन्स विच इज युज्ड टू ट्रीट मिटिगेट अँड प्रिव्हेंट ऑर डायग्नोस द वेरियस डिसीज कंडिशन्स, हेल्थ कंडिशन्स असं सुद्धा म्हणू शकतो तू ड्रग म्हणजे काय. मग समजलं थोडक्यात तुला ड्रग म्हणजे काय. ओके, तू काय म्हणणार ड्रग म्हणजे, ड्रग इज अ सबस्टन्स विच इज युज्ड टू ट्रीट, मिटिगेट और प्रिव्हेंट और द डायग्नोस वेरियस हेल्थ कंडिशन्स और डिसीज कंडिशन्स. ओके, समजलं तुला ड्रग म्हणजे काय. तर आपण आता थोडक्यात
काही डिस्कवरीज बघणार आहोत. त्या डिस्कवरीज तुला बघ येतात का सांगता. सो फर्स्ट ऑफ ऑल पहिली डिस्कवरी आहे, कुठली डिस्कवरी आहे बघ थोडक्यात. डिस्कवरी ऑफ पेनिसिलिन. फर्स्ट ऑफ ऑल डिस्कवरी ऑफ पेनिसिलिन. डिस्कवरी आणि इकडे काय कोणी केलं, सायंटिस्ट. ओके, तर बघ पहिली डिस्कवरी कुठली, पेनिसिलिनची. ओके, पेनिसिलिनची डिस्कवरी तू काय सांगणार, कोणी केलं जर म्हणून विचारलं तुला, किंवा जर असं क्वेश्चन आलं तुला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये, तर तू काय सांगणार मग पेनिसिलिनची डिस्कवरी. अलेक्झांडर फ्लेमिंग, सॉरी अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने केली आहे असं तू सांगू शकतोस. नेक्स्ट दुसरी जी डिस्कवरी आहे ती कोणाची आहे, स्ट्रेप्टोमायसिन. स्ट्रेप्टोमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन ही डिस्कवरी कोण केलेली आहे, सेल्मन वॉक्समन. वॉक्समन या शास्त्रज्ञाने केलेली. तुला लक्षात ठेवण्यासाठी तू एस फॉर सेल्मन अँड एस फॉर स्ट्रेप्टोमायसिन असं सुद्धा तू म्हणू शकतोस लक्षात ठेवण्यासाठी तुला एक शॉर्टकट म्हणून. नेक्स्ट कुठली डिस्कवरी आहे बघ, इन्सुलिन. इन्सुलिन, इन्सुलिन हा काय एक हार्मोन आहे. ओके, या हार्मोनची डिस्कवरी किंवा याचा शोध कोणी लावला जर म्हटलं तर काय सांगणार, बेंटिंग अँड बेस्ट. बेंटिंग अँड बेस्ट या शास्त्रज्ञाने याचा शोध लावला. अँड लास्ट डिस्कवरी सांगू शकतोस, डिस्कवरी ऑफ अँटीमायक्रोबियल इफेक्ट ऑफ प्रोन्टोसिल. थोडक्यात तू काय म्हणू शकतोस त्याला, प्रोन्टोसिल. प्रोन्टोसिलची डिस्कवरी याची कोण केली याची डिस्कवरी, ग्रेहार्ड डोमॅक. ग्रेहार्ड डोमॅक. हा प्रोन्टोसिल हा काय आहे, फर्स्ट अँटीमायक्रोबियल आहे. त्याला तू काय म्हणू शकतोस, हा काय आहे, फर्स्ट अँटीमायक्रोबियल. फर्स्ट अँटीमायक्रोबियल. ओके, अँड द नेक्स्ट हे तर तुला माहितीच आहे, डीएनएची डिस्कवरी कोण केली, डीएनएचा डबल हेलिक्स स्ट्रक्चर कोण दिले जर म्हणलं तर तू काय सांगणार तिथं, वॅटसन. वॅटसन अँड क्रिक. ओके, आणि नेक्स्ट आहे फ्लुइड मोझॅक मॉडेल. फ्लुइड मोझॅक मॉडेल हे जर कोण दिले म्हणलं किंवा तुला डिस्कवर कोण केले जर म्हणलं तर तू काय सांगणार, सिंगर अँड निकॉल्सन. ओके, या झाल्या काही डिस्कवरीज. ओके, आणि त्याचे सायंटिस्ट किंवा त्याचा शोध कोणी लावला हे थोडक्यात समजलं तुला. मग सांग आता वर पट पट पट. तर बघ पहिली डिस्कवरी कोण केली, पेनिसिलिन. पेनिसिलिनची डिस्कवरी कोण केली, अलेक्झांडर फ्लेमिंग. अलेक्झांडर फ्लेमिंग नावाचा एक प्राणी आहे, त्या प्राण्याने पेनिसिलिनची डिस्कवरी केली. ही डिस्कवरी आय थिंक 1928 मध्ये याची डिस्कवरी झालेली आहे. 1928 पेनिसिलिनची. ओके, सो स्ट्रेप्टोमायसिनची डिस्कवरी कोणी केलेली आहे, सेल्मन वॉक्समन. एस फॉर स्ट्रेप्टोमायसिन, एस फॉर सेल्मन. ओके, तर तुला लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक जर म्हणलं तर सोपी, एस फॉर सेल्मन, सॉरी एस फॉर स्ट्रेप्टोमायसिन, एस फॉर सेल्मन. तर इन्सुलिनची डिस्कवरी कोण केलेली आहे बघ, बेंटिंग अँड बेस्ट. बेंटिंग अँड बेस्ट या शास्त्रज्ञानाची डिस्कवरी केलेली आहे. नेक्स्ट डिस्कवरी कशाची आहे, प्रोन्टोसिल. प्रोन्टोसिल हा काय आहे, फर्स्ट अँटीमायक्रोबियल आहे.
फर्स्ट अँटीमायक्रोबियल ज्याची डिस्कवरी कोण केलेली आहे? ग्रहट डोमॅक या सायंटिस्टने डिस्कवरी केलेली आहे. डीएनए हे तर तुला माहितीच आहे. डीएनए वॅटसन अँड क्रिक या शास्त्रज्ञाने याची डिस्कवरी केलेली आहे. ओके. आणि फ्लुइड मोझॅक मॉडेल हा मॉडेल तुला कोणी दिलेला आहे? सिंगर अँड निकॉल्सन या सायंटिस्टने दिलेला आहे. ओके. तर ही झाली थोडक्यात डिस्कवरी, काही इम्पॉर्टंट डिस्कवरी आहेत आणि काही त्याचे सायंटिस्ट आहेत. ओके. तर नेक्स्ट आपण बघणार आहोत फार्माकोलॉजीच्या काही ब्रांचेस बघणार आहोत आपण. ओके. तर पहिली ब्रांच आहे फार्माकोकायनेटिक्स. ओके. फर्स्ट ब्रांच काय आहे? फार्माकोकायनेटिक्स. तर तुला प्रश्न पडला असेल फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय? दुसरी ब्रांच आहे आपली फार्माकोडायनॅमिक्स. ओके. फार्माकोडायनॅमिक्स. तिसरी ब्रांच आहे आपली फार्माकोथेरप्युटिक्स. आणि चौथी ब्रांच आहे आपली क्लिनिकल फार्माकोलॉजी. आणि पाचवी ब्रांच आहे, कुठली ब्रांच आहे पाचवी? टॉक्सिकोलॉजी. आणि सहावी ब्रांच आहे कीमोथेरपी. ओके. मग सांगा फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय? फार्माकोकायनेटिक्स ही सर्व जे आहेत सहा काय आहेत माहिती आहे का? ब्रँचेस आहेत. कशाच्या? फार्माकोलॉजीच्या. पहिल्यापासून तुला कळते तर परत काय म्हणायचे? ओके. तर सांग मला फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय? फार्माकोकायनेटिक्स म्हणजे फार्माकॉन, तुला तर माहिती आहे फार्माकॉन म्हणजे ड्रग, आणि कायनेटिक्स म्हणजे माहिती आहे, कायनेटिक्स म्हणजे मूवमेंट. ओके. मग तू असं म्हणू शकतो का ड्रगची मूवमेंट, बरोबर आहे, ड्रगची मूवमेंट. ओके. म्हणजेच कशी, आता तुला सांगतो थोडक्यात, बघ लक्ष दे. तर फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय? इट इज अ मूवमेंट ऑफ अ ड्रग विदिन द बॉडी. ओके. मूवमेंट ऑफ ड्रग विदिन द बॉडी म्हणजे माणसाच्या शरीराच्या आतमध्ये ड्रगची मूवमेंट कशा पद्धतीने होते त्यालाच थोडक्यात फार्माकोकायनेटिक्स असं म्हणतो. म्हणजेच काय असं म्हणू शकतोस, व्हॉट द बॉडी डू टू ड्रग. ओके. म्हणजेच काय, बॉडी ड्रग वरती काय इफेक्ट दाखवते. म्हणजे जेव्हा एखादी पेशंट ड्रग ऍडमिनिस्टर करतो किंवा घेतो तेव्हा बॉडी त्या ड्रग वरती काय इफेक्ट दाखवते. आता आपण ड्रग सबस्टन्स घेतो म्हणजे फॉरेन मटेरियल आपण इंटेक करतो, थोडक्यात ड्रग सबस्टन्स वगैरे. मग तो ड्रग आपण इंटेक केल्याच्या नंतर त्या ड्रग वरती काही व्हेरियस रिॲक्शन्स होतात, काही व्हेरियस प्रोसेसेस होतात, जसं की ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशन अशा प्रोसेसेस होतात. आणि त्या प्रोसेस या सर्व कशामध्ये येतात? फार्माकोकायनेटिक्स मध्ये येतात. म्हणूनच आपण त्याला म्हणतो व्हॉट द बॉडी डू टू द ड्रग. ओके. बॉडी ड्रग वरती काय इफेक्ट दाखवते थोडक्यात, त्याला आपण फार्माकोकायनेटिक्स असं म्हणतो. आणि लेट्स नो फार्माकोकायनेटिक्स. फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय, म्हणजे त्याच्या उलट थोडक्यात म्हणजेच काय, व्हॉट द ड्रग डू टू
द बॉडी. बरोबर आहे. म्हणजेच काय, ड्रगनं बॉडीवरती काय इफेक्ट दाखवला. आता ड्रग आपण इनटेक करतो किंवा थोडक्यात ऍडमिनिस्ट्रेट करतो, म्हणजेच मग तो सुद्धा त्याची ऍक्शन दाखवणार. मग तो ऍक्शन कुठे दाखवणार, बॉडीवरती. म्हणजेच थोडक्यात काय, फार्माकोडायनॅमिक्स म्हणजेच काय, बॉडीवरती ड्रगनं काय इफेक्ट दाखवला हे जो सांगतो त्याला आपण फार्माकोडायनॅमिक्स म्हणतो थोडक्यात. म्हणजे ही सुद्धा एक फार्माकोलॉजीची ब्रांच आहे. ओके, मग तू सांगू शकतोस की फार्माकोडायनॅमिक्स म्हणजे काय, इट इज अ ब्रांच ऑफ फार्माकोलॉजी which deals with the effect of drug on the body, त्याला तू म्हणू शकतोस फार्माकोडायनॅमिक्स. ओके, फार्माकॉन म्हणजे दुसरं तिसरं काय नसून ड्रग, आणि डायनॅमिक्स म्हणजे दुसरं तिसरं काय नसून पॉवर. ओके, पॉवर म्हणजेच काय, थोडक्यात तू सांगू शकतोस, काय सांगणार थोडक्यात, की ड्रगची पॉवर, आणि ती पॉवर कशावरती दाखवणार, ड्रग आपल्या बॉडीवरती. म्हणजेच त्याला म्हणू शकतोस तू व्हॉट द ड्रग डू टू द बॉडी, म्हणजे काय, ड्रगनं बॉडीवरती काय इफेक्ट दिला किंवा काय पॉवर त्यानं बॉडीवरती अप्लाय केली ड्रगनं, त्यालाच आपण फार्माकोडायनॅमिक्स असं म्हणू शकतो. बरोबर आहे. नेक्स्ट तू सांगू शकतोस फार्माकोथेरप्युटिक्स. ओके, फार्माकोथेरप्युटिक्स. आता बघ, फार्माकोथेरप्युटिक्स म्हणजे काय, दुसरं तिसरं काय नसून फार्माकॉन म्हणजेच काय, ड्रग, आणि थेरप्युटिक्स म्हणजे काय, ट्रीटमेंट म्हणतो आपण त्याला. बरोबर आहे. मग हे सुद्धा काय, दुसरं तिसरं काय नसून इट इज अन आर्ट अँड सायन्स. फार्माकोथेरप्युटिक्स काय आहे, आर्ट अँड सायन्स ऑफ ट्रीटमेंट. ओके, आर्ट अँड सायन्स ऑफ ट्रीटमेंट, त्याला तू काय म्हणू शकतोस, फार्माकोथेरप्युटिक्स. फार्माकोथेरप्युटिक्स म्हणजे काय, ड्रग्सचा वापर करून ट्रीटमेंट करणे. हे दुसरं तिसरं काय नसून आर्ट अँड सायन्स ऑफ ट्रीटमेंट. आर्ट अँड सायन्स ऑफ ट्रीटमेंट म्हणजेच काय, फार्माकोथेरप्युटिक्स. समजलं. नेक्स्ट बघ, क्लिनिकल फार्माकोलॉजी. क्लिनिकल फार्माकोलॉजी म्हणजे काय, दुसरं तिसरं काय नसून स्टडी ऑफ ड्रग, स्टडी ऑफ ड्रग, स्टडी ऑफ ड्रग within human body, याला तुम्ही क्लिनिकल फार्माकोलॉजी असं म्हणू शकता. ओके, समजलं. क्लिनिकल फार्माकोलॉजी म्हणजे काय, ड्रगची स्टडी ह्युमन बॉडी मध्ये जर आपण करत असलो तर त्याला आपण क्लिनिकल फार्माकोलॉजी असं म्हणू शकतो. ओके, काय, एकदम सिंपल आहे. क्लिनिकल फार्माकोलॉजी म्हणजे दुसरं तिसरं काय नसून इट इज अ स्टडी ऑफ ड्रग विदिन द ह्युमन बॉडी. ओके, त्यालाच तुम्ही क्लिनिकल फार्माकोलॉजी असं सुद्धा म्हणू शकता. ओके, टॉक्सिकोलॉजी. टॉक्सिकोलॉजी म्हणजे काय, इट इज अ स्टडी ऑफ, नेम indicates that टॉक्सिकोलॉजी, टॉक्सी मीन्स टॉक्सिक इफेक्ट and लॉजी मीन्स टू स्टडी, म्हणजेच काय, स्टडी ऑफ टॉक्सिक इफेक्ट, स्टडी ऑफ टॉक्सिक इफेक्ट्स of a drug is called toxicology. म्हणजेच काय, टॉक्सिकोलॉजी म्हणजे ही फार्माकोलॉजीची अशी ब्रांच आहे की त्या ब्रांच मध्ये आपण ड्रगचे टॉक्सिक इफेक्ट्स काय काय आहेत किंवा कसे इफेक्ट ते प्रोड्यूस होतात याची स्टडी करतो, त्यालाच आपण टॉक्सिकोलॉजी असं म्हणलेलं आहे. लास्ट वर्ड इज अन किमोथेरपी. किमोथेरपी म्हणजे काय, वेगवेगळ्या केमिकल्सचा वापर करून ट्रीटमेंट केले जाते, त्या थेरपीला आपण किमोथेरपी असं म्हणू शकतो. तर मग तू काय सांगू शकतोस, इट इज अन ट्रीटमेंट. किमो मीन्स केमिकल, थोडक्यात केमिकल म्हणजे ड्रग म्हणू शकतोस तू, कारण ड्रग हा केमिकल फॉर्म मध्येच असतो. बरोबर आहे. मग तुम्ही काय म्हणणार, इट इज अन ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्शियस डिसीज, ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्शियस डिसीज, ओके, त्याला कॅन्सर सुद्धा म्हणू शकतो, कारण कॅन्सर मध्ये सुद्धा या किमोथेरपीचा खूप मोठा इम्पॉर्टंट रोल आहे. ओके, ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्शियस डिसीज दॅट इज कॅन्सर, आणि व्हेरियस टाइपचे मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा यूज होतात त्याच्यामध्ये. मायक्रो ऑर्गॅनिझम्स
ऑर्गॅनिझम्स सुद्धा यूज केले जातात. आणि हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय करतात, या इन्फेक्शियस डिसीज मधले किंवा कॅन्सर मधले जे काही हार्मफुल सेल्स आहेत त्याला किल करण्याचं काम करतात. kills the neoplastic cells. ओके. निओप्लास्टिक सेल्स कुठे असतात, कॅन्सर मध्ये असतात. ओके. तर हे झालं किमोथेरपी. मग समजले सगळे ब्रांचेस किंवा टर्मिनॉलॉजीज. तर फर्स्ट ऑफ ऑल फार्माकोकायनेटिक्स, दुसरं तिसरं काय नसून बॉडीचा ड्रग वरती काय इफेक्ट आहे त्यालाच फार्माकोकायनेटिक्स असं म्हणा. नेक्स्ट फार्माकोडायनॅमिक्स. फार्माकोडायनॅमिक्स म्हणजे काय, दुसरं तिसरं काही नसून ड्रगचा बॉडीवरती काय इफेक्ट आहे त्याची स्टडी करणे म्हणजे थोडक्यात फार्माकोडायनॅमिक्स. फार्माकॉन मीन्स ड्रग, डायनॅमिक्स मीन्स पॉवर, फार्माकॉन मीन्स ड्रग, कायनेटिक्स मीन्स मूवमेंट. नेक्स्ट क्लिनिकल फार्माकोलॉजी. क्लिनिकल मीन्स काय, स्टडी ऑफ ड्रग विद इन द ह्यूमन बॉडी. नेक्स्ट फार्माकोलॉजी. टॉक्सिकोलॉजी. टॉक्सिकोलॉजी नेम इंडिकेट्स दॅट. टॉक्सिकोलॉजी म्हणजे काय, स्टडी ऑफ ॲडव्हर्स इफेक्ट किंवा साइड इफेक्ट म्हणतो त्याला आपण, किंवा टॉक्सिक इफेक्ट असं सुद्धा म्हणू शकतो. तर स्टडी ऑफ टॉक्सिक इफेक्ट ऑफ ड्रग, ड्रगचे टॉक्सिक इफेक्ट काय आहेत त्याची स्टडी करणे त्यालाच आपण टॉक्सिकोलॉजी असं म्हणतो. लास्ट आहे किमोथेरपी. किमोथेरपी म्हणजे काय, केमिकल सबस्टन्स यूज करून ट्रीटमेंट करणे थोडक्यात. म्हणजे ते ट्रीटमेंट आपल्याला इन्फेक्शियस डिसीजचं असू शकतं किंवा कॅन्सरचं असू शकतं, कारण कॅन्सरमध्ये स्पेशल रोल आहे किमोथेरपीचा. ओके. तर त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा वापर केला जातो जे काय करतात, किल करतात. कुठले हार्मफुल सेल्स असतील कुठल्या डिसीजमध्ये, किंवा निओप्लास्टिक सेल्स असतील कशामध्ये, कॅन्सरमध्ये. तर हे सगळं ट्रीटमेंट करण्यासाठी किमोथेरपीचा यूज करतो आपण. समजलं किमोथेरपी म्हणजे काय. तर या झाल्या काही ब्रांचेस होत्या फार्माकोलॉजीच्या. तर आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत कुठला. नेक्स्ट पॉइंट आहे ऑर्फन ड्रग्स. तर ऑर्फन ड्रग्स म्हणजे काय आपल्याला बघायचं आहे. ऑर्फन ड्रग्स. ओके. काय नाही, एकदम सोपं आहे, सगळं सोपं आहे, सरळ आहे. एक मिनिट. काय बघणार आहोत आपण, ऑर्फन ड्रग्स. ऑर्फन ड्रग्स. ओके.